सुखीची वरमाई हो दे, सुखाचा तो संसार हो दे. येल म्हणले मांडवाला जाऊ दे, आलेले काळ भंगाशी जाऊ दे. यज्ञ म्हणले तो टळू दे, धरले काम सिद्ध हो दे. समाधानी चालू दे, सत्य धर्म कामाशी येऊ दे. शिव म्हणे शंकराला हो, विष्णू म्हणे ब्रह्मदेवाला, सहदेव म्हणे लकुळाला हो, गोपाल कृष्णवाला. काशी मंदिरे ईशनाथाला रे, गजानन म्हणे महाराजाला. पंढरीच्या रे पांडुरंगाला, पंढरीच्या रे पांडुरंगाला. बाळवंतीला मुक्ताबाईला, जना बोले मातेला. चांगुनानं तो धर्म केला ना, अंगणी देव राबावं. मनाची इच्छा पूर्ण व्हावं, आनंदाची टाळी वाजावं. समाधानी घरात राहावं. ज्ञानगंगेला, बाणगंगेला, वनगंगेला, पातळगंगेला, कृष्णानं दिला चंद्रभागेला, वाळवंटीला, मुक्ताबाईला, जनामातेला, सोपन काकाला, एकनाथाला, महाउद्र राजाला. तुळजाप्रभानी चांद्याची मावी, माहोरगडची रेणुका, काळूबाई, छत्रशिनी माता प्रसन्न होईल. असे बाळ सुखाचे राहतील, एकी चार घरात राहील. बस शास्त्र हे म्हणजे शास्त्रामध्ये पिंगळा महाद्वारी, बरं का. हे पिंगळा महाद्वारी काही धारी सांगणे. तसं हे महादेवाचं जसं डुबरं असतं, तसं हे जातीनं आणलेलं आहे हे डुबरू. तसं ह्या पिंगळ्याला देवाजीनं आलेलं की जात आम्हाला एक जात म्हणत नाहीत. आमच्या जाती चार आहेत: पिंगळा जोशी, चुडबुडके पिंगळ, कुरमुडे पिंगळ. असे ह्या जातीमध्ये आलं. म्हणजे जसं काष्टात नाव घेतलं तसं हे केलं. जोशीच मनुष्यनी, जोशाला काष्ट नाही. मनुष्यनी हे देवाजीनं आमचा हे पिंगळाचा धर्म लावलेला आहे. पहिलं पाट 4 वाजता कोर्टात, कचेरीत, ठाण्यात समजा काय आहे की जातीत गोतीत 12 जातीमध्ये आलेला आहे. परंतु जाणणारे आताच्याला कलीचं नाही. ऐका ऐका हो जगाची कहाणी, दादल्या परीस लईबाई शहाणी. कल निघाली म्हणले वाया, सासो पडते सुनपाया. जमाना झाला हो उलटा, आणि बापाशीच मारतो म्हणले बेटा. हे जमाना बदलला. त्याच्यापासून 81 पासून जमाना बदलला म्हणून हे देवाजीनं हे दिवसा फिरण्याचा टाईम आला. मग त्याच्यामध्ये कसं आलं, ह्यो माझा सारखा बोलणारा घरीच राहिला आणि फेटा बांधला, डुबरू घेतलं, निघलं. डुडू केलं, घ्या साडी. मग सोंगाडी बिन ढोंगाडी बी लई झाली. नवशेन गवशेन हावशे म्हणतात त्याला. त्याच्यामुळं हे आमचा धर्म भ्रष्ट झाला बाबा. नाही तर काय नाही, तुमच्या पावलीच्या परिणाम योग नक्कीच आहे. ज्याला जाणणारे लोक आहेत ते आहेत. तुमच्यासारखे 10 मध्ये 4च असा धर्म करणारे 10 मध्ये 4च. संतोषीनं धर्म आणला. ज्या माऊलीला माहिती असतं ती माऊली देवाजीनं योग नक्की. नाही तर एका घरी देवाजीनं कुठभर बी आरडत बसा, ती नाही बी म्हणणार आणि होय बी म्हणणार, आणि देवाजीनं कवाड काय उघडणार आरड होतो आरड. अशा काय नाही बाबा. दुसरं काय. नाव काय तुमचं बाबा? माझं नाव गोविंद तुकाराम भोळे, राहणार परभणी जिल्ह्यामध्ये, गाव एरंडेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. बरं.